एक नूडल्स बनवताना उकळत्या पाण्यात थोडेसे मीठ आणि तेल टाका आणि काढून घेतल्यावर थंड पाण्याने धुवा. असं केल्यास नूडल्स चिकटणार नाही. 2 पेरूचे पान खावे, याने विस्मरण होत नाही. 3 कोबीची भाजी करताना कोबी 2 भागात कट न करता त्याची बारीक वरची पाने काढून घ्यावी. अशाने कोबी खराब होत नाही आणि खूप दिवस टिकतो. 4 कोथिंबिरीची देठ फेकून न देता मसाला बनवताना वाटणात वापरू शकता. 5 पोहे करत असताना त्याचा लगदा होतो, तर ते होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा. जर आपण 2 वाट्या पोहे घेतले तर 1.5 वाटी कांदा वापरावा, म्हणजे पोहे चिकट होणार नाही. 6 पाव ब्रेड कडक झाले असतील तर मिक्सर मध्ये घालून कांदा, लसूण, मसाला, खोबरे, मीठ घालून जाडसर भरड करा. मस्त चटणी तयार होते. ही चटणी वरणासोबत तोंडी लावायला खूप मस्त लागते. 7 वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कोबी खावी. 8 सर्दी खोकला होत असेल तर आलं, काळी मिरी, लवंग, दालचिनी जेष्ठमध पाण्यात उकळून हा काढा घ्या, यांनी सर्दी खोकला बरा होईल. 9 अळूवडी बनवताना बेसन मध्ये 2 चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे, म्हणजे अळूवडी कुरकुरीत बनते. 10 मिरचीचा खरडा केल्यावर काही वेळाने तो काळा पडतो, तर त्यात लिंबू पिळा, यामुळे त्याचा रंग हिरवाच राहील. 11 पालेभाजी कोथिंबीर टिकवण्यासाठी वर्तमानपत्रात बांधून प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवा, याने खराब होणार नाही. 12 चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी रात्री 2 चमचे तांदूळ भिजत घाला आणि ते सकाळी मिक्सरला वाटून गाळून घ्या. त्यामध्ये एलोवेरा जेल, बदाम तेल घालून 1 मिनिट मिक्स करावी. तयार झालेली क्रीम रोज रात्री झोपताना चेहऱ्याला लावा, याने सुरकुत्या कमी होतील. 13 तांदळाचा पांढरा भात केल्यानंतर तांदळाची पेस्ट किंवा पाणी वरती येते, ते पाणी केसांना लावल्याने केस चमकदार बनतात. 14 खीर बनवताना त्यात जायफळ पावडर घालू नये, यामुळे दूध फाटते. 15 वांग्याचे भरीत बनवताना मसाला वाटला नसेल तर भाजलेले शेंगदाणे, लसूण, खोबरे, पाणी न घालता याचे वाटण करून बनवले तरीही छान लागते. 16 चेहऱ्याला हळद, गुलाब पाणी मिक्स करून लावल्यास चेहऱ्याचा रंग उजळतो, शिवाय चेहऱ्यावर पिंपल्स देखील येत नाही. 17 रस्सा भाजी बनवताना त्यामध्ये दही फेटून घाला किंवा काजूची पेस्ट, फ्रेश क्रीमचा वापर करा, यामुळे भाजीला चव छान येते. 18 भाकरीचे पीठ जुने झाले असेल तर कोमट पाणी टाकून पीठ मळा, यांनी भाकरी बनवताना तुटणार नाही. 19 भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्याभरासाठी किंवा 3 ते 4 दिवसासाठी एकदाच करून ठेवा. 20 स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा. पुलाव, खिचडी, भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी वेळ कमी लागतो. 21 डाळ चांगली होण्यासाठी 2 ते 3 तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा. 22 कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला. 23 भात शिजवताना 1 कप तांदळासाठी 1 ग्लास पाण्याचा वापर करा. 24 काळे ओठ झाले असतील तर लिंबाचा रस आणि मध एकत्र करून ओठांना लावा, याने तुमचे ओठांवरील डाग निघून जातील. 25 किडनी स्टोन बरा करण्यासाठी डाळिंब, कलिंगड खावे. 26 साखरेमुळे तुमच्या शरीराला सिगरेट इतकी हानी होते, म्हणून साखरेचा वापर कमी करावा. 27 दालचिनी मध्ये रक्त पातळ होण्यासाठी कौमरीन घटक असतात, म्हणून दालचिनीचे सेवन करावे. 28 प्रवासात उलटी होत असेल तर पुदिना, लिंबू सोबत ठेवा आणि जर उलटी सारखे वाटत असेल तर लवंग, वेलची तोंडामध्ये जरूर ठेवावी. 29 रात्री 1 ग्लास दुधासोबत 1 चमचा मध मिसळून घेतल्यास वजन वाढते. 30 रसगुल्ला स्पंजी बनवण्यासाठी रसगुल्ले पाकात टाकल्यावर चांगले फुलले की मग मधोमध 1-2 चमचे पाणी टाका, यामुळे पाक खूप घट होत नाही आणि रसगुल्ले छान मऊ स्पंजी होतो. 31 हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका, हलव्याची चव दुप्पट वाढेल. 32 लसूण सोलणे ही सर्वात अवघड काम वाटते, मात्र लसूण लवकर सोलण्यासाठी 1 मिनिट गरम करून त्यानंतर एका घट झाकणाच्या डब्यात घालून हलवा, त्यामुळे लसणाच्या पाकळ्या निघून जातील. 33 भात शिजवताना त्या पाण्यात 1 चमचा तूप, लिंबाचा रस काही थेंब टाका, यामुळे तांदूळ फुलून पूर्ण पांढरा होईल. 34 अंड्याशिवाय मऊ आणि फ्लफी केक बनवण्यासाठी पिकलेली केळी आणि दही घालून केकचे बॅटर बनवा.
35. छोले रात्री भिजवताना त्यात मुठभर हरभरा डाळ भिजवावी, त्याने छोले छान रस्सादार आणि दाटसर होते. 36. किचन ओट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा, डाग लगेच निघतात. 37. कच्ची केळी दीर्घकाळ ताजी ठेवण्यासाठी देठ पाण्याने भरलेल्या पातेल्यात ठेवावी. 1 आठवड्यापर्यंत केळी टवटवीत राहतात. हे पाणी 2 दिवसात एकदा बदलावे. 38. पालेभाज्या सुकलेल्या असल्यास पाण्यात 1 चमचा विनेगर किंवा लिंबू रस घालून ठेवल्या तर ताज्या होतात. 39. ज्या मुलांची उंची कमी आहे किंवा शरीर कमजोर आहे अशा मुलांना रोज पपई खायला द्या. 40. शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात 2 चिमटे मीठ टाकावे आणि गॅस बंद करून थोडे परतावे, त्याने साल पटकन सुटतात. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.